आज भारतीय प्रजासत्ताक दिन अर्थात 26 जानेवारी। आजच्याच दिवशी भारताचे संविधान संपूर्ण देशात अंमलात आले होते। 26 जानेवारी 1950 पासून आजपर्यंत देशाची प्रगती झाली आणि भारत देशाने भारतीय लोकशाही, न्यायव्यवस्था, भारतीय प्रगतीच्या परंपरा, समता, न्याय, बंधुता आणि स्वातंत्र्याची नीतिमूल्ये आचरणात आणून जगाला आदर्श वाटावी अशी यंत्रणा निर्माण केली। देशभरात आजच्या दिवशी अगदी पहाटेपासूनच सर्वत्र देशभक्तीचं वातावरण पाहावयास मिळालं। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध पक्ष संघटनांच्या कार्यालयामध्ये तसेच प्रशासकीय सेवेतील कार्यालयामध्ये ध्वजारोहण करण्यात आलं। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ठिकठिकाणी झालेल्या ध्वजारोहणाचा आढावा आमचे प्रतिनिधी अनवर अलमनूर जाफर यांनी घेतलाय। पाहूयात। छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयावर विभागीय आयुक्त मधुकर आर्दड यांच्या हस्ते सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातील सर्व विभागाचे उपअधिकारी तसेच वरिष्ठ सनदी अधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती। छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रभारी जिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी प्रशासकीय सेवेतील सनदी अधिकारी देवेंद्र कटके, जनार्दन विधाते, प्रबोधय मुळे यांच्यासह सर्व विभागाचे उपजिल्हाधिकारी आणि प्रशासकीय कर्मचारी तसेच तहसीलदार उपस्थित होते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा प्रजासत्ताक दिन या ठिकाणी साजरा होत आहे। सर्व भारतभर हा उत्सव साजरा होत आहे आणि या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा। छत्रपती संभाजीनगर राज्य परिवहन विभागाच्या वतीने विभाग नियंत्रक सचिन श्रीसागर यांनी राज्य परिवहन विभागाच्या मध्यवर्ती कार्यालयात सकाळी ध्वजारोहण केले आणि सर्व चालक तसेच वाहकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। यासह प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्य परिवहन विभागाच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये कर्मचारी वर्गाने रक्तदान करून अनोखे प्रजासत्ताक दिन साजरे केले। छत्रपती संभाजीनगर काँग्रेस पक्षाच्या वतीने शहागंज येथील कार्यालयामध्ये शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शेख युसुफ तसेच माजी मंत्री अनिल पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। तसेच जिल्ह्यातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या। MCED अर्थात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या मुख्य कार्यालयात कार्यकारी संचालक BT यशवंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। MCED चे यावेळी सर्व प्रशिक्षक, विद्यार्थी आणि उद्योजक तसेच कर्मचारी उपस्थित होते। छत्रपती संभाजीनगर कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड येथे विज्ञान केंद्राचे वरिष्ठ अधिकारी तसेच कार्यक्रम समन्वयक डॉक्टर किशोर झाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। तसेच या कार्यक्रमाला डॉक्टर बसवराज पिसुरे, डॉक्टर अनिता जिंतूरकर, प्राध्यापक गीता यादव यांच्यासह तज्ञ प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते। मराठवाडा लेबर युनियनच्या वतीने महात्मा फुले चौक येथून कष्टकरी कामगार हमाल मापाडी यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून प्रभात फेरी काढून मराठवाडा लेबर युनियनच्या कार्यालयामध्ये ज्येष्ठ कामगार नेते तसेच मराठवाडा लेबर युनियनचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट सुभाष सावंगीकर, शेख खुरम, देवीदास कीर्तिशाही, छगन गवळी, प्रवीण सरकटे हे उपस्थित होते। आम आदमी पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहर अध्यक्ष शेख इम्रान उस्मान, राज्य महिला सचिव ज्योती जाधव, सुग्रीव मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी आम आदमी पक्षाचे सर्व नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते। सामाजिक न्याय भवन समाज कल्याण विभाग मध्यवर्ती कार्यालयात समाज कल्याण उपायुक्त जयश्री सोनकवडे, वरिष्ठ सनदी अधिकारी महेंद्र हरपाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। तसेच संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन देखील करण्यात आलं।